विधानसभेची निवडणूक संपली आणि विधान परिषदेची निवडणूक जवळ आली। आता आपण पहिल्या सत्रामध्ये घेतलं की नेमक्या कोणकोणत्या जागा रिक्त होणार आहेत आणि विधान परिषदेचे आमदार कोणकोणते आमदार विधानसभेमध्ये निवडून आलेत आणि त्या झालेल्या जागा आता रिक्त होत आहेत आणि यासहच नांदेडमधून आता नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलंय। परंतु नांदेडमध्ये विधान परिषदेचे सध्याचे आमदार अमर राजूरकर हे अशोकराव चव्हाण यांचे फार निकटवर्तीय आणि लाडके समजले जातात। मग यावेळी नांदेडमध्ये नेमकं काय होईल? निष्ठावंताला संधी मिळेल का अशोकराव चव्हाणांच्या लाडके अमर राजूरकरांना मिळेल? या संदर्भात घेतला सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी गणेश शिंदे आणि आपण पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। अशोकराव चव्हाणांकडून विधान परिषदेवर लाडक्या अमर राजूरकर यांच्यासाठी फिल्डिंग, निष्ठावंत पुन्हा वेटिंगवर। लोकसभा निवडणुका आधी भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वर्षभरामध्ये पक्षात आपले बस्तान बसवले आहे। 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभेमध्ये महायुतीचा पराभव झाला असला तरी त्यांची झळ चव्हाण यांनी फारशी बसली नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्रातच युतीचा सुपडा साफ झाला होता। तर 6 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजनांमुळे महायुतीवर मताचा अक्षरशः पाऊस पडला। अशोक चव्हाण यांनी भोकरमधून कन्या श्रीजया चव्हाण, देगलूर बिलोलीतून जितेश अंतापूरकर या आपल्या 2 हक्काच्या जागा निवडून आणल्या। आता विधान परिषदेमध्ये त्यांना आपले लाडके अमर राजूरकर यांना पुन्हा पाठवायचे आहे। अशोक चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्यांचा शब्द भाजप नेतृत्वाकडून डावळला जात नाही, हे श्रीजया चव्हाण, जितेश अंतापूरकर यांना मिळालेल्या उमेदवारीवर दिसून आले होते। ते पाहता अमर राजूरकर यांच्यासाठी अशोक चव्हाणकडून सुरू असलेली फील्ड लॉबिंग यशस्वी ठरणार असे दिसतं। विधान परिषदेतील 5 रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडून अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची शिफारस दिल्लीच्या नेतृत्वाकडे करण्यात आली असल्याची चर्चा आहे। तर इकडे नांदेडमध्ये भाजपातील निष्ठावंत ॲडव्होकेट चैतन्य बापू देशमुख, संजय कोडगे यांनीही आपल्याला संधी मिळावी यासाठी जोर लावला आहे। आता अशोक चव्हाण यांच्या पुढे या निष्ठावंतांचा जोर किती टिकतो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजप 3, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस 1 अशी जागा लढवणार आहे। भाजपाच्या कोट्यातील 1 जागा अशोकराव चव्हाण यांनी अमरनाथ राजूरकर यांच्याशी मागितली आहे। या संभाव्य उमेदवारांमध्ये माधव भंडारी, दादाराव केचे यासह काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांची नावे सध्या चर्चेत आहेत। ही तिन्ही नावे दिल्लीत मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची चर्चा आहे। तर चैतन्य बापू देशमुख, संजय कोडगे यांनीही थेट दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठींशी उमेदवारीसाठी साकडे घातल्याची माहिती आहे। तर अमर राजूरकर हे गेल्या काही दिवसापासून मुंबईत तळ ठोकून आहेत। यापूर्वी 2 वेळा अमर राजूरकर विधान परिषदेवर निवडून गेले होते। आगामी नांदेड महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व राहावा यासाठी अशोक चव्हाण यांना आणखीन एक हक्काचा आमदार जिल्ह्यात हवा आहे। अमर राजूरकर यांच्या रूपानं तो मिळण्याचे प्रयत्न आहेत। दुसरीकडे भाजपातील निष्ठावंत संधी द्या अशी मागणी करत चैतन्य बापू देशमुख यांनी राष्ट्रीय संघटन मंत्री BL संतोष, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। संजय कोडगे यांचे फडणवीस व वरिष्ठ नेत्याशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे तेही विधान परिषदेसाठी प्रयत्नशील आहेत। गेल्या 40 वर्षात भाजपाने नांदेडमधून विधान परिषदेसाठी केवळ राम पाटील रातोळीकर यांना संधी दिली होती। गेल्या वर्षभरात राज्यसभेसाठी नांदेडच्या 2 नेत्यांना संधी दिल्यानंतर आता विधान परिषदेसाठीही नांदेडला संधी मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नेमकं आपल्याला काय वाटतं? यावेळी विधान परिषदेवर अशोकरावांचे लाडके अमरनाथ राजूरकर यांना संधी मिळेल का अन्य कोणत्या भाजपाच्या निष्ठावंतांना संधी मिळेल? या संदर्भात आपल्याला काय वाटतंय ते नक्की राजमुद्रा न्यूजच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळू शकता। धन्यवाद।